मित्रांनो, या नवीन शैक्षणिक वर्षाच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपला मार्केट रिसर्च अँड फॉरेन ट्रेड हा जो दुसरा विषय आहे, या विषयामध्ये पहिलं जे प्रकरण आहे मार्केटिंग रिसर्च, ज्याला आपण विपणन संशोधन असं आपण मराठीमध्ये म्हणतो. खऱ्या अर्थानं म्हणजे संशोधन म्हणजे नेमकं काय, किंवा विपणन संशोधन म्हणजे नेमकं काय, तर एखादा नवीन व्यवसाय सुरू केल्यानंतर बऱ्याच वेळेला किंवा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी किंवा व्यवसायाची चांगली परिस्थिती चालू असताना अशा अनेक वेळेला आपल्याला संशोधन करण्याची आवश्यकता असते. मग आपण विपणन म्हणजे काय हे आपण पाहिले की विपणन म्हणजे काय, तर वस्तू उत्पादकापासून प्रत्यक्ष ग्राहकापर्यंत पोहोचेपर्यंत ज्या ज्या काही प्रक्रिया कराव्या लागतात त्या सर्वांना आपण विपणन असं आपण म्हणतो. यामध्ये वस्तूंचं उत्पादन आलं, कच्चा माल आला, वस्तूंची बांधणी आली, वस्तूंचं ब्रँडिंग आलं, वस्तूंची जाहिरात आली, वस्तूंची वितरण साखळी आली, वस्तूंची वाहतूक आलं, वस्तूंचा विमा आला, त्याचबरोबर मध्यस्थांची साखळी आली. या सर्व क्रिया आणि प्रक्रियांना आपण विपणन असं आपण म्हणतो. मग विपणनामध्ये संशोधन करण्याची का आवश्यकता असते, तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे संशोधनामुळे वस्तूंचं बाजारपेठेतले स्थान जे आहे ते बळकट होण्यास मदत होते. त्याचबरोबर बाजारपेठेमध्ये आपला किती हिस्सा आहे विक्रीचा, ज्याला आपण मार्केट शेअर असं आपण म्हणतो, तो किती आहे हे नेमकं आपल्याला जाणून घेता येतं. त्याचबरोबर बाजारपेठेमध्ये स्पर्धकांच्या वस्तू कशा प्रकारच्या आहेत, त्या वस्तूंची काय वैशिष्ट्ये आहेत याचाही आपल्याला अभ्यास करता येतो. त्याचबरोबर ग्राहकांच्या काही आवडीनिवडी आहेत का, ग्राहकांच्या वस्तूविषयीच्या काही अपेक्षा आहेत का, आणि त्या वस्तू त्या अपेक्षा कशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण करता येतील याविषयीची सुद्धा माहिती आपल्याला विपणन संशोधनाद्वारे मिळते. विपणन संशोधनाची फक्त ग्राहकांनाच गरज नाही किंवा उत्पादकांनाच गरज नाही, तर समाजातील प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक बाबीला विपणन संशोधनाची आवश्यकता असते. त्याचं कारण असं आहे की ग्राहकांच्या आवडीनिवडी ह्या कालांतरानं बदलत असतात. आपण नेहमीच म्हणत असतो की 50 किलोमीटरवर राहणाऱ्या लोकांच्या रूढी आणि परंपरा आणि चालीरीतीमध्ये बदल असतो, बोलीभाषेमध्ये बदल असतो, रूढी आणि परंपरामध्ये बदल असतो. त्याच पद्धतीनं व्यक्तींच्या वस्तू वापराच्या पद्धतीमध्ये सुद्धा ठिकठिकाणी किंवा वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे बदल असल्याचं आपल्याला दिसून येतात. मग ग्राहकांच्या आवडीनिवडी ह्या सातत्यानं बदलत असतात. तुम्हाला आठवत असेल की जुना एखादा पिक्चर पाहिला तर त्या पिक्चरमध्ये असणाऱ्या हिरो अमिताभ बच्चन असेल, मिथुन चक्रवर्ती असेल, यांचे जे त्यावेळेसचे जे काही कपडे आहेत ते कपडे तुम्हाला पाहिले तर लक्षात येईल. मला वाटतं 80 ते 90च्या दरम्यानचे या हिरोमध्ये किंवा 70 ते 90च्या दरम्यानच्या या हिरोमध्ये बेल बॉटम म्हणजे हिरोच्या पॅन्टचा बॉटम हा खूप मोठा असायचा. कालांतराने तो बदलला. त्याच्यापूर्वी आपण पाहिलं की 50 ते 70च्या दरम्यानच्या हिरोंचे जर आपले कपडे पाहिले तर आपल्याला लक्षात येतं की त्यांच्या पॅन्टचा बॉटम हा अतिशय कमी असायचा, ज्याला आपण नॅरो पॅन्ट असं आपण म्हणतो. म्हणजे मला सांगण्याचा हेतू हा आहे की हिरोच्या आवडीनिवडीमध्ये जशा पद्धतीचा बदल झाला त्याच पद्धतीनं समाजामध्ये राहणाऱ्या व्यक्तींच्या आवडीमध्ये, रुचीमध्ये, निवडीमध्ये, रूढीमध्ये, परंपरामध्ये सुद्धा बदल होत असतो. आणि मग त्या बदलाचा अभ्यास, त्या बदलाचा विचार करण्याची गरज उत्पादकाला असते. जर का उत्पादकानं त्या आवडीनिवडीचा विचार केला नाही तर कालांतराने त्याच्या वस्तू बाजारपेठेमध्ये विकल्या जाणार नाही. आणि मग त्यामुळं वस्तूंची विक्री कमी झाली म्हणजे पर्यायाने म्हणजे विक्री कमी होते, नफा कमी होतो, उत्पादन कमी होतं, कामगारावर त्याचा परिणाम होतो, कारखानदारावर त्याचा परिणाम होतो, सरकारच्या उत्पन्नावर परिणाम होतो. म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकावर या बाबींचा परिणाम होत असल्याचं दिसून येतं. एखादी व्यवसाय संस्था नफ्यात न चालणे
एखाद्या उत्पादकाच्या वस्तूला मागणी बाजारपेठेमध्ये न मिळणे किंवा ग्राहकांनी बाजारपेठेतल्या त्या वस्तू न स्वीकारणे, याचा अर्थ असा होतो की त्याचा पर्यायाने अनेक घटकावर या उद्योगाच्या विक्रीच्या परिणामांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या परिणाम होतो. आणि म्हणून आपल्याला विपणन संशोधन करण्याची गरज असते. वस्तूंची, ग्राहकांची त्या वस्तूबद्दलची प्रत्यक्ष आणि संभाव्य मागणी कशा पद्धतीची असेल ही माहिती आपल्याला विपणन संशोधनाद्वारे समजू शकतो. किंवा बाजारपेठेमध्ये नेमके कोणते बदल होत आहेत, ग्राहकांच्या आवडीनिवडीमध्ये नेमके कोणते बदल होत आहेत आणि ते बदल आपण कसे स्वीकारले पाहिजेत, आपण कसे बदल केले पाहिजेत, याविषयीची माहिती आपल्याला विपणन संशोधनाद्वारे मिळत असते. विपणन संशोधन ही एक चालणारी सातत्यानं निरंतर प्रक्रिया आहे. ती काही एका ठराविक कालावधीसाठी नसते. एखादा यशस्वी उत्पादकसुद्धा, कारखानदारसुद्धा, ज्याचा मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वस्तूला विक्री आहे, चांगल्या पद्धतीने ग्राहक ती वस्तू ॲक्सेप्ट करत आहेत, त्याच्या वस्तूला खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे, त्याच्या नफ्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे, तरीसुद्धा अशा पद्धतीचा सुद्धा उत्पादक बाजारपेठेचं संशोधन करतो. तर त्याचं कारण असं आहे की त्याला बाजारपेठेमध्ये होणारे जे काही बदल आहेत त्या बदलाची माहिती मिळाली पाहिजे, ग्राहकांच्या आवडीनिवडीची माहिती मिळाली पाहिजे. या सर्व बाबीसाठी विपणन संशोधन करणं गरज असते. मग हे विपणन संशोधन करत असताना आपल्याला विपणन संशोधनाची नेमकी काय व्याख्या आहे ते आपण पाहूयात, किंवा विपणन संशोधन म्हणजे नेमकं काय हे आपण पाहूयात. तर एक पहिली व्याख्या अशी आहे की विपणन संशोधन ही एक वस्तू आणि सेवा यांच्या विपणनासंबंधित समस्याबाबत आकडेवारींची अचूक संकलन करते आणि केलेल्या संकलनाचं व्यवस्थितपणे विश्लेषण करते. आणि मग संकलन करणं, विश्लेषण करणं आणि त्याचा अभ्यास करणं, याला आपण विपणन संशोधन अशा पद्धतीची प्रक्रिया असं आपण म्हणतो. दुसऱ्या एक तज्ज्ञांनी विपणन संशोधनाच्या व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या अशा स्वरूपाची आहे की वस्तू व सेवा यांचा त्यांच्या बाजारपेठेच्या संदर्भात केलेला शिस्तबद्ध व उद्देशपूर्ण अभ्यास म्हणजे विपणन संशोधन होय. बघा, या विपणन संशोधनाच्या व्याख्येमध्येच खऱ्या अर्थानं विपणन संशोधनाचं काय काम आहे, विपणन संशोधनामध्ये नेमकं काय केलं जाणार आहे याविषयीची आपल्याला माहिती मिळते. त्याच्यामध्ये ते असं म्हणतायत की बाजारपेठेच्या संदर्भात शिस्तबद्ध आणि उद्देशपूर्ण अभ्यास करणे म्हणजे विपणन संशोधन. एक ठराविक उद्देश ठेवून, ठराविक हेतू ठेवून बाजारपेठेमध्ये कशा पद्धतीची, कशा प्रकारची परिस्थिती आहे आणि ती परिस्थिती बदलायची आहे का, आपल्याला अनुकूल आहे का प्रतिकूल आहे. आपल्याला अनुकूल असेल तर काही अडचण नाही, पण प्रतिकूल असेल तर ती बदलण्यासाठी आपल्यामध्ये काय बदल करावा लागेल, आपल्या वस्तूमध्ये काय बदल करावा लागेल, आपल्या पॅकिंगमध्ये काय बदल करावा लागेल, किमतीमध्ये काय बदल करावा लागेल, वाहतुकीच्या पद्धतीमध्ये काही बदल करावा लागेल का, वितरणाच्या पद्धतीमध्ये काही बदल करावे लागेल का, याविषयीची माहिती किंवा याविषयीचा अभ्यास विपणन संशोधनामध्ये केला जातो. विपणन संशोधनाची तिसरी व्याख्या आहे की विपणन क्षेत्रात निर्णय घेण्यासाठी उपयुक्त असलेली आकडेवारी पद्धतशीरपणे जमा करण्याची, त्या आकडेवारीची नोंद करण्याची आणि नंतर तिचे विश्लेषण करण्याची क्रिया म्हणजे विपणन संशोधन. बघा, या व्याख्येमध्ये सुद्धा विपणन संशोधनाची अगदी स्पष्ट आणि सुटसुटीत अशा पद्धतीची व्याख्या दिलेली आहे. त्याच्यामध्ये लेखक असं म्हणतोय की विपणन संशोधन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून विपणन संशोधनामध्ये विपणन क्षेत्रामध्ये असणारे उपयुक्त, आवश्यक असणारी आकडेवारी गोळा करणे, त्या आकडेवारींची नोंद करणे, त्या आकडेवारींचं विश्लेषण करणे, या संपूर्ण प्रक्रियेला विपणन संशोधन म्हणतात. त्यानंतर चौथी एक व्याख्या विपणन संशोधनाचे एका तज्ज्ञांनी दिलेली आहे. ते तज्ज्ञ असे म्हणतात की विपणन क्षेत्रातील कोणत्याही प्रश्नाशी संबंधित असलेल्या तथ्यांचा पद्धतशीर, वस्तुनिष्ठ तसेच व्यापक संशोधन, या संशोधनाला विपणन संशोधन असं आपण म्हणतो. मग विपणन संशोधनमध्ये आपण पाहिलं की वेगवेगळ्या पद्धतीची बाजारपेठेमध्ये माहिती गोळा केली जाते, ग्राहकांना त्याविषयीची
ग्राहकांकडून अभ्यास केला जातो, उत्पादकाकडून अभ्यास केला जातो, मध्यस्थाकडून अभ्यास केला जातो, सरकारी यंत्रणेकडूनही अभ्यास केला जातो आणि वेगवेगळ्या प्रकारची माहिती, वेगवेगळ्या प्रकारची संपूर्ण माहिती संकलित करून त्या माहितीचं विश्लेषण केलं जातं. त्या तथ्यांचा आधार घेऊन त्याचं व्यवस्थितपणे विश्लेषण करून मांडणी करून मग त्यानंतर एका विशिष्ट ठराविक निष्कर्षापर्यंत आपण पोहोचतो. त्याला आपण विपणन संशोधन असं आपण म्हणतो. वरील ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या 4-5 तज्ज्ञांनी विपणन संशोधनाच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत, त्या संशोधनाच्या व्याख्येवरून आपल्याला एक विपणन संशोधनाची काही वैशिष्ट्य पुढील प्रमाणे सांगता येतील. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे की विपणन संशोधन हे विपणन कार्य आहे. विपणन म्हणजे काय आपण पाहिलं की विपणन म्हणजे वस्तू उत्पादकापासून प्रत्यक्ष वापरणाऱ्या ग्राहकापर्यंत वस्तू पोहोचवणे, या सर्व क्रिया आणि प्रक्रियांमध्ये जे काय सर्व क्रिया प्रक्रिया केल्या जातात त्या सगळ्यांना आपण विपणन म्हणतो. मग विपणन संशोधन सुद्धा एक विपणनाचाच एक भाग आहे, विपणनाचंच एक कार्य आहे. जसं आपण पाहिलं की वस्तूंचं उत्पादन करणे, वस्तूंना ब्रँडिंग करणे, वस्तूंची पॅकिंग करणे, वस्तू व्यवस्थित वाहतूक करणे, वस्तू विक्रीसाठी व्यवस्थित मध्यस्थांची साखळी निश्चित करणे, वस्तूंची किंमत निश्चित करणे, वस्तूंची वॉरंटी गॅरंटी निश्चित करणे, या सर्व प्रक्रियेला आपण विपणन म्हणतो. त्याच पद्धतीनं विपणन संशोधन सुद्धा एक विपणनाचंच कार्य आहे. दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल की विपणन क्षेत्रातील समस्याबाबत माहिती आणि आकडेवारी जमा करणे आणि तिचं विश्लेषण करणे, निष्कर्ष काढणे आणि उपाययोजना सुचविणे, या संपूर्ण कार्याला विपणन संशोधन म्हणतात. नव्हेच तर या सर्व कार्यालाच विपणन संशोधन असं आपण म्हणतात. त्यानंतरचं तिसरं वैशिष्ट्य आहे की विपणन संशोधनात ग्राहकांच्या मतांना, ग्राहकांच्या विचारांना, ग्राहकांच्या अपेक्षांना, ग्राहकांच्या आवडीनिवडीला, ग्राहकांच्या रूढी परंपरांना महत्त्व असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे या सगळ्या गोष्टींचं विपणन संशोधनामध्ये महत्त्व आहे आणि हे सगळ्या बाबींचं या सर्व बाबींना या ठिकाणी स्थान दिलं जातं. त्याचं कारण असं आहे की बाजारपेठेचा प्रमुख केंद्रबिंदू कोण आहे, तर बाजारपेठेचा केंद्रबिंदू प्रामुख्यानं ग्राहक आहे. ज्याला आपण ग्राहकाला बाजारपेठेचा राजा असं आपण म्हणतो. किंग ऑफ द मार्केट ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे ग्राहक असतो. म्हणजे ग्राहकांच्या आवडीनिवडीचा, ग्राहकांच्या विचारांचा, ग्राहकांच्या रूढी परंपरेचा, ग्राहकांच्या आर्थिक स्थितीचा, ग्राहकांच्या वागणुकीचा, ग्राहकांच्या वर्तणुकीचा, ग्राहकांच्या विचारांचा, या सर्व बाबींचा विचार विपणन संशोधनामध्ये केला जातो. त्याचं कारण असं आहे की मुळातच विपणन संशोधन हे ग्राहकाभोवती केंद्रबिंदू आहे, ग्राहकाभोवती फिरत असतं. प्रमुख उद्देश काय आहे आपल्याला? ग्राहक समाधानी असला पाहिजे, ग्राहकांना वस्तू पसंत पडली पाहिजे, ग्राहकांनी ती वस्तू सातत्याने खरेदी केली पाहिजे आणि ग्राहक एकदा का आपला ग्राहक झाला की तो वारंवार कायमस्वरूपी आपला ग्राहक झाला पाहिजे. ग्राहकाच्या मनामध्ये आपल्या वस्तूविषयी एक विश्वास निर्माण झाला पाहिजे. ज्याला ब्रँड लॉयल्टी म्हणतो, ती निर्माण होण्याचं काम, ती करण्याचं काम आपल्याला विपणन संशोधनामध्ये केलं जातं. आणि मग म्हणून विपणन संशोधनामध्ये ग्राहकांच्या विचारांना, ग्राहकांच्या मतांना, ग्राहकांच्या अपेक्षांना एक प्रमुख स्थान असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपल्याला विपणन संशोधनाचं वैशिष्ट्य पाहत असताना आपल्याला असं लक्षात येतं की ग्राहकांचा बाजारपेठेचा शोध घेऊन त्या बाजारपेठेचे विश्लेषण करणे विपणन संशोधनामुळे शक्य होतं. एखाद्या नवीन वस्तूंचं उत्पादन करणारा व्यक्ती असेल, उत्पादक असेल, कारखानदार असेल आणि त्याला नव्यानं व्यवसाय सुरू करायचा, नव्यानं वस्तूंचं उत्पादन करायचे, अशा स्थितीमध्ये बाजारपेठेमध्ये नेमके कुठं आपले ग्राहक आहेत, कोण ग्राहक आहेत, किती ग्राहक आहेत, त्यांच्या काय अपेक्षा आहेत, ती कोणती वस्तू खरेदी